राज्यात यापुढे कुठल्याही पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प रखडणार याची दक्षता घ्या आणि पुढील 3 वर्षात बोगदा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या। जोगेश्वरी पूर्वच्या विधानसभा निवडणुकीला आव्हान देणारा अपक्ष उमेदवार रोहन साटोणे याला हायकोर्टानं दणका दिला। साटोणे यांची याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली आहे। तसंच दंडाची अनामत रक्कम म्हणून 3.5 लाख रुपये न्यायालयात जमा करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत। केंद्रीय निवडणूक आयोगानं 345 राजकीय पक्षांना दणका दिलाय। 245 मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी केंद्रीय निवडणूक आयोगानं रद्द केली। त्यांना राजकीय पक्षांच्या यादीतनं काढून टाकण्यात आलं। 2019 नंतर एकही निवडणूक लढवली नाही आणि या पक्षांची कार्यालय देखील नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय। माथेरान शहरातील नागरिकांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत पक्षप्रवेश केला। शेकडो नागरिकांनी थोरवेंच्या पोसरी इथं शिवतीर्थ निवासस्थानी हा पक्षप्रवेश केलाय। मुस्लिम महिलेला तलाक देण्याचा पूर्ण आणि बिनशर्त हक्क आहे असा ऐतिहासिक निकाल तेलंगणा हायकोर्टानं दिलाय। मुस्लिम कायद्यानुसार पत्नी खुलाद्वारे एकतर्फी तिचं लग्न मोडू शकते। तिला पतीच्या संमतीबरोबरच मौलवी आणि दार उल कझा करून खुलानामा जारी करण्याची आवश्यकता नाहीये असं न्यायालयानं स्पष्ट केलंय। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुर्मिळ प्राण्यांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे। दोघांकडून 121 दुर्मिळ वन्य प्राणी जप्त करण्यात आलेत। दोन्ही प्रवासी थायलंडवरून मुंबईत आले होते। यातील एका प्राण्याचा मृत्यू झालाय। या सर्व प्राण्यांना त्यांच्या मूळ देशात पाठवलं जाणार आहे। मालेगाव वाशिम रिसोड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। या पावसाचं पाणी शेतामध्ये साचल्यानं सोयाबीन, तूर, उडीद, हळद, मूग या पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालं। त्यामुळे सरकारनं आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। उरणच्या कामठा गावातील चिंतामणी अपार्टमेंटवर सिडकोनं कारवाई केली। या कारवाईमुळे 80 पेक्षा अधिक कुटुंब बेघर होणार आहेत। दरम्यान सिडकोनं कारवाई थांबवावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे। अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे कौंढण्यपूरच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी माता रुक्मिणीला वर्धा नदीत 211 मीटरची अखंड साडी अर्पण केली। त्यानंतर बावनकुळेंच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्यात आली। जालन्यातील कुरेशी मोहल्ला या भागात 60 वर्षाच्या व्यक्तीनं 16 गोवंशीय जनावरं कत्तल करण्याच्या उद्देशानं डांबून ठेवली होती। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत गोवंशांची सुटका केली, तर आरोपीला अटक करत पुढील चौकशी सुरू आहे। मालेगाव तालुक्यातील मैराळ डोह गावातील ग्रामपंचायतीची इमारत कोसळली। दरम्यान ही इमारत जुनी आणि जीर्ण अवस्थेत होती। मात्र प्रशासनाकडनं वेळेवर दुरुस्ती न झाल्यामुळे अखेर इमारत कोसळली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। चंद्रपूर शहरातील पठाणपुरा इथं वर्दळीच्या मार्गावर वीज वाहिन्यांसाठीच्या खोदकामामुळे नागरिक त्रस्त झाले। याचा वृद्धांना, महिलांना आणि शालेय विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय। खोदकामामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते। महावितरणच्या कल्याण परिमंडळात एप्रिल आणि मे महिन्यात तब्बल 210 कोटींचं वीज बिल थकीत आहे। लघुदाब वीज ग्राहकांकडील कृषी पंप आणि कायमस्वरूपी वीज खंडित ग्राहक वगळून वीज बिल थकबाकीमध्ये 210 कोटींची भर पडली आहे। पुण्याच्या कोथरूडमध्ये एका इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरला आग लागली। घटनास्थळी अग्निशमन दल दाखल होऊन आग आटोक्यात आणली आहे। सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही। ग्राहकांचं न ऐकताच वीज दर निश्चित केल्याचा आरोप वीज नियामक आयोगावर करण्यात आलाय। सजग नागरिक मंचानं हा आरोप केला। सर्व प्रकारच्या ग्राहकांच्या वीज दरात मोठी कपात करण्याचा निकाल राज्य वीज नियामक आयोगानं दिला होता। हा निकाल फिरवून महावितरणनं दाखल केलेली फेरविचार याचिका बुधवारी आयोगानं जवळपास पूर्णपणे स्वीकारल्याचा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केलाय। दिल्लीमधील नौदल मुख्यालयातील एका कर्मचाऱ्याला पाकिस्तानची हेरगिरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे। संरक्षणाशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे। ऑपरेशन सिंदूरची माहितीही पाकिस्तानला पुरवल्याची कबुली त्यानं दिली आहे।
कोल्हापुरातील यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार पद्मश्री डॉक्टर जब्बार पटेल यांना प्रदान करण्यात आला। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो। रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं। यावेळी अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते। शहापूर शहरातील कुमार हॉटेलजवळ एका कारला अचानक आग लागली। रात्रीच्या सुमारास झाडाला धडकून या कारचा अपघात झाला होता। त्यामुळे चालक गाडी तिथंच सोडून निघून गेला। मात्र काही वेळानं अचानक कारनं पेट घेतला। यामध्ये संपूर्ण कार जळून खाक झाली। रत्नागिरीतील पेठकिल्ला परिसरात अज्ञातानं 3 दुचाकी जाळल्या। याबाबत रत्नागिरी पोलीस शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान दुचाकी जाळण्याचं कारण अद्याप अस्पष्ट झालं असून साताऱ्याच्या कराडमध्ये मॉक पार्लमेंटचं आयोजन करण्यात आलं। आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपा महिला मोर्चाच्या माध्यमातून मॉक पार्लमेंटचं आयोजन केलं। यावेळी आणीबाणीवर चर्चा करण्यात आली। नवी मुंबई महानगरपालिकेनं 30 जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास 10% सवलत देण्याची योजना अंमलात आणली आहे। यामुळे कर संकलनास हातभार लागतोय। तर आतापर्यंत 212 कोटी रुपये कर संकलित झाला। देशभरात घरांच्या विक्रीला घरघर लागली। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिल ते जून या तिमाहीत घरांच्या विक्रीत 20% घट झाली। तर नवीन घरांच्या पुरवठ्यातही घसरण झाली आहे। घरांच्या वाढत्या किमती, इराण इस्रायल युद्धामुळे निर्माण झालेला तणाव याचा परिणाम घरांच्या विक्रीवर झाला आहे। आता बांधकाम कामगारांची फसवणूक टाळणार आहे। त्यांच्यासोबत होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक दक्षता पथक नेमण्यात येणार आहे। या पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम 10 जुलैपर्यंत राबवली जाईल अशी माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली आहे। यंदा आषाढी वारीसाठी येणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी 13,50,000 बुंदीचे लाडू प्रसाद म्हणून बांधण्यात येत आहेत। विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष यांनी याबाबतची माहिती दिली। यात्रेवेळी भाविक देवाचा प्रसाद म्हणून मोठ्या श्रद्धेनं मंदिर समितीकडून मिळणारा बुंदीचा लाडू आपल्या गावी घेऊन जात असतात। मुंबई महापालिकेच्या शाळांचा टक्का घसरत असताना 13 वर्षात हिंदी माध्यमातील 47% विद्यार्थी घटले। तर हिंदीच्या 19 शाळा देखील बंद झाल्या। त्याचबरोबर 1212 शिक्षकही कमी झाल्याचं वास्तव माहिती अधिकारातनं उघडकीस आलंय। पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। या अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी अर्ज आलेत। यावर्षी प्रवेशाच्या 4 फेऱ्या घेण्यात येणार आहेत। अभ्यासक्रमात AI, डेटा सायन्स, रोबोटिक्स, इमर्जंट टेक्नॉलॉजी इत्यादी अभ्यासक्रम सुरू केले। 11वी प्रवेशाची ऑनलाईन पहिली यादी आता थेट सोमवारी जाहीर होणार आहे। नियोजित वेळापत्रकानुसार आज पहिली यादी प्रसिद्ध होणार होती। मात्र ऑनलाईन सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणींमुळे कॉलेजची कट ऑफ लिस्ट दिसत नसल्याची माहिती शिक्षण विभागातल्या सूत्रांनी दिली आहे। उल्हासनगरात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। यामध्ये उल्हासनगर पोलिसांनी अवघ्या 2 तासात आरोपीला अटक करत दोषारोपपत्र दाखल केलं। शहाबुद्दीन शेख असा अटक केलेल्या डॉक्टरचं नाव आहे। शालार्थ ID घोटाळ्याप्रकरणी आणखी 3 जणांना भंडारा जिल्ह्यातनं अटक झाली आहे। बोगस शिक्षकांच्या घरी सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे या 3घांना अटक करण्यात आली आहे। सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला। एका 45 वर्षाच्या महिलेनं दिलेल्या तक्रारीवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे। पीडित महिलेनं विनयभंगाची घटना मोबाईलमध्ये चित्रित केली। येवला तालुक्यातील पाटोद्यात 26 गोवंशांची सुटका करण्यात यश आलेलं आहे। संशयित लल्लू देशमुख हा व्यक्ती जनावरं मालेगाव आणि इतर ठिकाणी कत्तलीसाठी पाठवत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती। त्यानुसार गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीनं 26 गोवंशांची सुटका केली। बीडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ झाल्याची घटना घडली। या प्रकरणी खासगी क्लास चालवणाऱ्या 2 शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला। या घटनेमुळे हजारो विद्यार्थी शिकणाऱ्या संकुलात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। नाशिकच्या मालेगावात पिस्तुलासह एकाला पोलिसांनी अटक केली आहे। किल्ला पोलिसांनी सापळा रचून अटकेची कारवाई केली। पोलिसांनी आरोपीकडनं 1 पिस्तूल आणि 2 काडतुसं जप्त केली आहेत। या प्रकरणी आरोपीवर किल्ला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भगव्या
भिवंडीतील गंगाराम पाड्यात शिवसेनेचा मेळावा संपन्न झाला। या मेळाव्यात उद्योगमंत्री उदय सामंत आणि मंत्री भरत गोगावले शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते। यावेळी भिवंडी शहर आणि ग्रामीणमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार असा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केला। चिखलामुळे आंदर मावळातील डाहुली कांबरे या घाटात अवजड कंटेनर चिखलात रुतून बसला। यामुळे मार्गावरची वाहतूक ठप्प झाली। एकीकडे मुसळधार पाऊस सुरू आहे तर दुसरीकडे हा कंटेनर रस्त्यात अडकल्याने संपूर्ण रहदारी बंद झाली होती। काही वेळानं स्थानिक आणि पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाहेर काढत वाहतूक सुरळीत केली। नाशिकच्या कामगार नगरमध्ये महावितरणच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। रस्त्यावर विजेची वायर लोंबकळत असल्याने मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे। ही वायर काही वेळा वाहनांमध्ये अडकल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत। त्यामुळे महावितरणने याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत। यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील येवती या मार्गावर असलेला तात्पुरता पूल पहिल्याच पावसात वाहून गेला। जोरदार पावसामुळे मातीचा भराव खचून पूल खचला। हा मार्ग बंद झाल्याने ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला। अमरनाथ शहरात पोलिसांच्या सीसीटीव्ही प्रोजेक्टसाठी जागोजागी रस्ते खोदून ठेवलेत। मात्र काम झाल्यावर हे खोदलेले खड्डे न बुजवताच ठेकेदार पसार झालेत। त्यामुळे अंबरनाथच्या रिक्षा चालकांनी पुढाकार घेत खड्डे बुजवले। अकोल्यामधील अकोट शेगाव हा मार्ग पावसामुळे बंद झाला। जोरदार पावसामुळे अनेक भाग प्रभावित झालेत। पुलाच्या कामामुळे पर्यायी मार्ग या ठिकाणी तयार करण्यात आलाय। मात्र नदीमुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली। त्यामुळे सध्या अकोट मार्गे बुलढाणा जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे। देहूमधील 150 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। हा पूल जुना झाल्यामुळे या ठिकाणी कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी पूल बंद करण्यात आलेला आहे। या ठिकाणी प्रवेश बंद असल्याचं सूचना फलक देखील लावलेले आहे।